आपल्यासोबत आहे मास्तर. मास्तरनं बरेच फायनल मारले ते आणि मालकाचं नाव चर्चेत आणलेलं आहे. तरी प्रेक्षकांनी सांगा कुठल्या गावचा मास्तर आहे आणि तुमचा परिचय सांगा. मी प्रितिश पाटील. हा मास्तर आहे आमचा भादोले गावचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं भादोल्याचा माझं गाव आहे. त्या भादोल्याच्या नावावरती पळतोय मास्तर. पण हा सांभाळायला आहे बाऊची गावात. माझी अकॅडमी कबड्डीची तिथं सांभाळायला आहे हा कोण. मग सर आता ही अकॅडमी बघत बघत हा नाद कसा काय लागला? हा नाद अकॅडमीचा मध्यंतरीचा काल लॉकडाऊन नंतरचं थोडं हे होतं. त्यानंतर कबड्डीची एक टीम होती माझी चांगली आहे मुलींचा संघ कबड्डीचा. हे कोंड एक आम्ही असंच बैलगाडीच्या क्षेत्रात नाद लागला निंबाळकर सरांच्यामुळेच. निंबाळकर सर माझे चांगले मित्र होते. त्यांच्या बैल त्याला बघायला सगळीकडे आम्ही 2-3 शर्यतीला गेलो. त्यानंतर हे वासरू 10,000चं घेतलं आणि हे पहिलंच वासरू 10,000 रुपयाला घेतलेलं. छोटं असताना घेतलेलं 3 महिन्याचं. त्याला तयार केलं त्यानं, चांगलं हे केलं आणि आता त्यानं आमचं नाव सगळीकडे म्हणजे चांगलं हे करतोय. म्हणजे चांगलं हे केले त्यानं. आणि सांगायचं म्हणजे काय केले 2-3 महिने झालं थोडंसं ते कमी जास्त दात लावल्यानंतर हा पहिलाच फायनलसाठी पात्र झाला. आता मित्रांनो बघा, लोक काय माहिती ते मोठ्या रकमाचा बैल पाहिजे, चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या, किंवा माणसांची जुन्या पारख बघितली पाहिजे आणि मग घेतला पाहिजे. आज 10,000चं वासरू आहे आणि बराच मालकाला आनंद येते आणि फायनल राहते. वाटलेलं का त्यावेळेस 10,000 दिलेलं आणि वासरू घेतलेलं की बाबा एवढ्या पुढं फायनल करत जाईल, गुलाल करत राहील? तुम्हाला सांगू का, म्हणजे आता मनातलं बोलल्या गं. प्रश्न काय झालं, त्याला सांभाळायचं होतं. म्हणजे मनात इच्छा आहे, पळल नाही पळल. घेताना छोटा होता, उंची कमी होती. सगळी जर म्हणले कवा पळायचा, कवा बारी लागायचा, कसं होईल ते होईल, होऊ दे म्हणत. पण त्यानं आदतला पण 20-22 गुलाल केलेत. आदत नंतर त्यानं चांगल्या मोठ्या गाड्यांच्या चांगल्या पैऱ्यात पण पळालाय, चांगल्या ह्याच्यात पळालाय. आणि याच्याकडनं अपेक्षा खूप म्हणजे काही नाही. आता त्यानं समाधान माझं. अंगापूरला हिंदी केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, सगळीकडे म्हणजे चांगला तो पळाला आतापर्यंत. आणि म्हणजे तो गुलाल करेल ह्या अपेक्षेने घेतला नव्हता, पण त्यानं अपेक्षापेक्षा पण खूप चांगलं काही दिलंय. ह्या देण्याच्या मागं आमचा सागर पाटोळे, हा अनिकेत पाटील भाऊची, विराज पाटील, प्रतीक पाटील आणि आमचे सुट्टी मेकर ऋषिकेश शिरोळकर म्हणून आहेत. भाऊचीच आहेत, ही आमची टीम आहे. अनिकेत मालेकर म्हणून अजून एक मुलगा आहे, तो पण आला नाही. म्हणजे सगळ्यात आभार मानायचं म्हणजे आज वकिलाबा वाळवा अगदी परवा बैल काल पळून आलाय, काल पळाला एक फेरा आणि त्याने आम्हाला आज या मैदानाला दिला आणि बैलात आपण राहिलो यात समाधान आहे फायनलसाठी. मित्रांनो त्या आईने तिकडे कॅमेरा दाखवा, कारण त्याचंही तेवढं श्रेय आहे. जोडीदार ज्यावेळेस पळतो. चिमण्या म्हणून आहे, हे आमचे मित्रच आहेत. नंदूभाऊ आहे की, नंदूभाऊ हे वकिलाबा वाळवा म्हणून प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत. वाळवा तालुक्या संघटनेचे म्हणजे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडेच आम्ही शिकलोय, खूप काही शिकलोय. आमच्या भागात जे चांगलं मैदान घेतात, चांगले आयोजक आहेत, आमच्या भागातल्या बैलांना व्यासपीठ देण्याचं काम त्यांनी केले, म्हणजे नाव देण्याचं काम. हे वकिलाबा वाळवा हे नाव सगळ्यांना माहिती आहे बैलगाडी क्षेत्रात, पण त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केला. चांगला बैल आम्हाला 1 नंबरातला बैल आम्हाला घालून दिला आणि आमचा आज फायनलसाठी आम्ही पात्र झालोय. फायनल देखील चांगलं पळतील गाडी. जाता शेवटचा एक प्रश्न, त्याचं शरीरयष्टी बघितली मित्रांनो किंवा काय गुण बघितले त्याचं, तर कोण म्हणणार नाही त्याला एवढा पळत असेल, पण त्याने ती सिद्ध करून दाखवले की मालकानं आपल्याला घेतलेलं आहे आणि मालकासाठी पाहायला पाहिजे. 100% पाहायला पाहिजे. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, परवाचा पहिला पाऊस झाला, त्या पावसात आमची 3 बैल एका शेडत होती. त्यातली 2 बैल आमची जागावली आणि हा अनेक बैल आहे आमचा पूर्ण भाजलाय. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी पर्सनली टाकतो. पूर्ण त्या बैलाचं म्हणजे हे बघून आज सैतान म्हणून बैल आहे आमचा. त्या बैलांनी त्या 2 जे आमची बैल गेलीत त्यांना ही श्रद्धांजली त्यांना आज वाहिली. आम्हाला त्याचाच आनंद वाटतो. म्हणजे आजचा फायनल त्यांच्यासाठी तो पळाला आणि त्यांच्या श्रद्धांजली म्हणून हा विजय आम्ही आजचा समर्थन करतो. मित्रांनो या मुलाखतीतून शिकाय काय भेटते आपल्याला, की नंदी कुठलाही कमी लेखून कुठल्या नंदीला कुठला नंदी काय करू शकतो, त्याचं नव्हतं करू शकतो आणि आज ते मास्तर आपल्याला करून दाखवतो. ना आपण शुभेच्छा करूया सरांना, हे असाच कायम त्यांचं नाव त्यो गुलाला ठेवेल आणि महाराष्ट्रभर करेल. धन्यवाद.